अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यभरात आंदोलन सुरू असतानाच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सरकारला जाब विचारला। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं। लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विश्वासघात झाला असून मोदींनी या प्रकरणी मौन सोडावं अशा तिखट शब्दात राहुल गांधींनी निशाणा साधला। तसंच सर्व देणग्यांची स्वतंत्रपणे चौकशी करावी, चौकशीचा अहवाल आणि ट्रस्टची सर्व आर्थिक खाती सार्वजनिक करावी, तसंच दोषींवर कठोर कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या या पत्राद्वारे करण्यात आल्या। तसंच या प्रकरणी किती तत्परतेने कारवाई होते यावर सरकार आणि ट्रस्टची विश्वासार्हता अवलंबून असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी विरोधात रामरक्षा आंदोलन केवळ राज्यभरात नाही तर देशभरात करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली। तर राऊतांना भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी टोला लगावला। पारदर्शक चौकशी वगैरे सोडून द्या, आम्ही तर आंदोलनच सुरू केलं आहे। राम मंदिर लुटीविरुद्ध भव्य आंदोलन काल केलं, रामरक्षा आंदोलन, सिक्युरिटी ऑफ राम, रामरक्षा। आणि आम्ही आता महाराष्ट्रात नव्हे तर देशात जाणार आहोत। या चौकशा वगैरे सगळ्या त्यांच्याच असतात, न्यायालय त्यांची, वकील त्यांचे, सरकारी वकील त्यांचे, चौकशा समित्या त्यांच्या, सरकार त्यांचं, दरबार त्यांचा, सगळं त्यांचं आहे। ते काय चौकशा करणार आहेत? संजय राऊत राहुल गांधींची किती गुलामगिरी करणार आहेत? आता ते असं सांगतायत की राहुल गांधी यांनी राम मंदिरातला कथित घोटाळा समोर केला। जनाब संजय राऊत, ज्या राहुल गांधींच्या सांगण्यावरून उद्धवजी ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला गेले नाहीत, राहुल गांधी आजपर्यंत राम मंदिराच्या दर्शनासाठी गेले नाही, राम लल्लाचं दर्शन घ्यावं असं राहुल गांधींना वाटलं नाही। ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं, राम सेतूचं अस्तित्व नाकारलं, त्या राहुल गांधींना राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही।